हॅलो, डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर व औंध क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण बघतोय भव्य डे नाईट फुल पिच क्रिकेट स्पर्धा 15 तारखेला खऱ्या अर्थानं शुभारंभ झाला. जाऊयात पहिला चेंडू. इथे आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय प्रसाद. सामना जर आपण बघितलं पुराणिक्स आणि एफ रेसिडेन्सी असा सामना सुरू आहे. इथे फटका आपण पाहतोय मिड विकेटला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा आहे. एक धाव मिळेल. संघाचं खातं खोललं गेलंय. दोन फलंदाज जर आपण बघितलं आश्रय आणि धीरज या दोघांची जोडी मित्रांनो मैदानावरती आपल्याला खऱ्या अर्थानं फलंदाजी करताना पाहायला मिळते. तर गोलंदाज प्रसाद, फलंदाजी करणारा संघ एफ रेसिडेन्सी आहे. तर क्षेत्ररक्षण पुराणिक्स अल्डिया. इथे हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय पॉइंटला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण देखील सुरेख होतोय. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती हलकासा बदल होईल. इथे धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे दोन धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पंचाच्या भूमिकेमध्ये अनिल माळीसर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय. बाला डोके या बाला सावंत. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता आपण पाहतोय. निर्धाव चेंडू असेल. पहिलं षटक किती सुरेख सुरू आहे पहा. आपण बघितलं तर केवळ 11 खेळाडू मैदानावरती खेळतायत. ओम संघाबद्दल नक्कीच ज्ञानेश्वर यांनी सांगितलं, माऊलींनी सांगितलं की ज्यावेळेस इथून खेड मंतरला सामने असायचे त्यावेळेस 11 खेळाडूंसोबत कमीत कमी 50 लोक औंधची तिथं असायची. इथे आताच्या क्रिकेटला आपल्याला एक्स्ट्रा खेळाडू भेटत नाही. यावेळेस मिडल ऑफ द बॅट चेंडू सरळ जाईल. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. चेंडू सरळ मित्रांनो मिड विकेटच्या डोक्यावरून एक प्रचंड मोठा हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. आश्रयच्या बॅट मधून 6 धावा. 6 धाव्याने धावफलकावरती वाढ. 8 धावा धावफलकावरती. बोला सर. चेंडू द्या. नवीन चेंडू द्या. 6 षटकांचा सामना आहे. 2 षटक पॉवर प्लेचे असतील. 2 षटकापर्यंत आपण बघतोय नवीन चेंडू नक्कीच देण्यात येईल. घ्या चेंडू घ्या सर. 2 षटकानंतर नक्कीच चेंडू बदलण्यात येईल. दोन्ही पंच आपण पाहतोय 21 तारखेपासून चलो मान चांदेच्या मैदानावरची मानची जी स्पर्धा आहे तर तिथे नक्कीच आपण पाहतोय बाळा सावंत सरांना, अनिल माळी सरांना, त्याच मला वाटतंय ज्ञानेश्वर सरांना देखील कदाचित आपण पाहू शकाल. इथे फटका सुरेख आहे. सरळ दिशेने फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षण देखील सुरेख होतोय. एकच धाव मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे क्षेत्ररक्षण खराब. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एका षटकानंतर एकी गडी बाद नाही. 10 धावा आपल्याला खऱ्या अर्थाने प्रेसिडेन्सीच्या पाहायला मिळतात. आणि विनंती आहे फलंदाज जे आहेत तर तुम्ही धावा बाहेरूनच घ्या. दोन्ही पंच देखील अनुभवी आहेत. धावत असताना बाहेरून धावा घ्या कारण इथे शेजारी तुम्ही जर बघाल ना तर सिमेंट विकेट आहे. त्याच्यावरती कुठेतरी खेळ बॅलन्स होत नाही म्हणून माती विकेट बनवली गेली आहे. आणि फक्त ती बनवली गेली ना तर एक चांगली बनवली आहे. विकेटवरती जर तुम्ही गेलात ना तर खऱ्या अर्थाने तुम्ही पहा गोलंदाजाने फलंदाजाला अनुकूल अशी खेळपट्टी औंध क्रिकेट क्लबने इथे बनवलेली आहे. अभिषेक गोलंदाजी करण्यासाठी आला. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक मित्रांनो मैदानावरती आपल्याला खऱ्या अर्थानं अभिषेकचं पाहायला मिळतंय. इथे एस्ट्या कव्हर केल्या आणि डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सरळ जाईल. सीमारेषा पार. षटकार 6 धावा. चला चेंडू द्या. 6 धाव्याने धावफलक मित्रांनो पुढे जाऊन सरसावतोय. 16 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. धीरजच्या बॅट इथे परत एकदा फटका आपण पाहतोय. सुरेख आहे. चेंडू सरळ जाईल. सीमारेषा पार. बॅक टू बॅक सेकंड षटकार. 6 धावा.
इथे सलग 2 चेंडूवरती 2 षटकार धीरजच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सुरेख फटकेबाजी एफ प्रेसिडेन्सी बालेवाडी पाहायला मिळतीये. धावफलकावरती 22 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. फार महागडे षटक मैदानावरती पाहायला मिळतंय. इथे कही पे निगाह है कही पे निशाणा आपण पाहतोय. फटका परत एकदा एका हाताने ऑनसाइडला खेळायचा होता, परंतु चेंडू नक्कीच बॅटला लागून पॉइंटच्या दिशेने येतोय. लेग बॅचच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एका धाब्याने धावफलकावरती वाढ 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे परत एकदा सुरेख फटका आहे. चेंडू मला वाटतं आउट ऑफ द पार्क. या षटकामध्ये तिसरा चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय. षटकार 6 धावा. 6 धावेने धावफलकावरती वाढ 29 धावा धावफलकावरती लागले गेलेत. NB स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभर लाईव्ह दाखवण्याचं काम मित्रांनो मैदानावरती खऱ्या अर्थानं होतोय. औंध क्रिकेट क्लब आणि औंधच्या मैदानाला देखील क्रिकेटचा फार मोठा इतिहास आहे. इथे आपण पाहतोय एस्ट्या कव्हर केल्या आणि फटका सुरेख खेळला गेलाय. मला वाटतं चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4 धावा. 3 षटकार 1 चौकार मित्रांनो या षटकामध्ये खर्च करतोय अभिषेक. 33 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकानंतर 33 धावा आहेत. कमबॅक करावं लागेल. हा सर बोला. हा 6 षटकांचा सामना आहे. अरविंद आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी आला. अरविंद गोलंदाजी करतोय तर मैदानावरती मित्रांनो आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला आता धीरज. इथे परत एक सुरेख फटका. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार 4 धावा. धीरज 2 षटकार मगा अभिषेकला देखील लगावले होते. त्यानंतर आल्यानंतर आता आपण बघतोय अरविंदचं देखील चौकाराने स्वागत केलंय. सुरेख फलंदाजी मित्रांनो मैदानावरती खऱ्या अर्थानं सुरू आहे. पुराणिक्स हल्डिया संघ मैदानावरती क्षेत्ररक्षण. इथे मला वाटतं नो बॉल. बीमर आहे. झेल टिपलाय परंतु आपण पाहतो बीमर नो आणि 1-2 धाबा असतील. इथे फ्री हिट देखील असेल. मेन पंच मैदानावरती इशारा करतायत. फ्री हिट वरती जर तुम्ही बघितलं 3 नियमानुसार आउट दिलं जातं. 1 रनआउट, 1 तुम्ही चेंडू हाताळला आणि 1 तुम्ही जर चेंडू 2 वेळा मारलात तर या 3 नियमानुसार तुम्हाला मैदानावरती पंच बाद देतात. इथे परत एकदा नो बॉल. दुसरा बीमर चेंडू आहे. मला वाटतं बॅट चालकीशी कडा. चेंडू फाईन लेगला जाऊन भिंतीवरती जाऊन आदळतोय. 2 बीमर चेंडू आणि मला वाटतं बॉलिंग बंद असेल. गोलंदाज आता बंद होईल. 2 बीमर चेंडू टाकले गेले. गोलंदाजी आता पूर्णपणे बंद होईल. 2 बीमरला गोलंदाजी बंद. 42 धावा आणि गोलंदाज का बंद असतो तर तुम्ही बघा. जर तुम्ही बीमर टाकले आणि ते जर तुमच्या बॉडी लेंथ वरती असेल तर गोलंदाज तो बंद केला जातो. जर तो साईडला बीमर टाकला तर तो नक्कीच कंटिन्यू करू शकतो. परंतु दोन्ही चेंडू शरीरावरती होते त्यामुळे पंचांनी सांगितलं की आता तिसरा चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. आणि आंतरराष्ट्रीय मध्ये बाउन्सरचे देखील जे नियम आहेत आणि बीमर म्हणजे फुल टॉस बीमरचे जे नियम आहेत या दोन्ही चेंडूवरती फलंदाजांना जीव जाऊ शकतो. फार मोठी इजा होऊ शकते. देवेंद्र आता फ्री हिटचा चेंडू टाकण्यासाठी आणि राहिलेले अरविंदचे चेंडू टाकण्यासाठी देवेंद्र
मैदानावरती आलाय, फ्री हिट असेल. इथे फुल टॉस आणि स्वागत केलंय. फार मोठा षटकार मित्रांनो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय, 6 धावा, 6 धाब्याने धावफलकावरती वाढ. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक मित्रांनो प्रगतीपथावर आहे. नक्कीच प्रोफेशनल खेळाडू जसे खेळतात त्या प्रकारची फलंदाजी मैदानावरती खऱ्या अर्थाने एफ प्रेसिडेन्सी. इथे नो बॉल आपण पाहतोय आणि मला वाटतं बीमरच असेल. बीमर चेंडू होता, नो बॉल दिला गेलाय. फ्री हिट देखील असेल. 3 बीमर मित्रांनो आपण पाहतोय एका षटकामध्ये. 50 धावा पूर्ण होतात या प्रेसिडेन्सीच्या. तिसरं षटक आणखी सुरू आहे. इथे फ्री हिट वरती आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. फटका मात्र सुरेख खेळला गेला. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. धीरजच्या बॅट मधून मात्र चौकार षटकारांचा पाऊस होतोय. पहिलं षटक मला वाटतं चांगलं आलं होतं. 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुराणिक साल्डी या संघाकडून पहिलं षटक मात्र नियंत्रित होतं, परंतु त्यानंतर प्रसादने चांगली सुरुवात केली होती, परंतु त्याला 7-1 गोलंदाज देताना पाहायला मिळत नाही. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बॅट चलकीशी कडा घेऊन चेंडू मात्र आपण पाहतोय पॉइंटला अडवला जाईल. 1 धाव लेग बॅटच्या स्वरूपामध्ये. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळलाय. ऑन साइडला चेंडू आहे. इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती हलकासा बदल. 56 धावा. तिसरं षटक प्रगती. 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. 6 चेंडू पूर्ण करण्यासाठी नक्की 2 गोलंदाजांचा वापर मित्रांनो मैदानावरती करावा लागतोय. इथे फुल टॉस आणि स्वागत केलंय. चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. जवळपास 62 धावा धावफलकावरती 3 षटकानंतर लागल्या गेल्यात. 20 पेक्षा जास्त सरासरीने मित्रांनो धावफलक या प्रेसिडेन्सी बनवतोय. ड्रिंक्स पाणी देखील मैदानावरती येते. इथे आता विचार करायची वेळ खऱ्या अर्थानं पुराणिक्सला आली आहे. अभिजित गोलंदाजी करण्यासाठी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 4थं षटक अभिजित घेऊन आलाय. धावफलकावरती जाऊयात. 63 धावा धावफलकावरती आपण बघत आहोत. 4थं षटक. पहिला चेंडू झालाय. 19 चेंडू मध्ये जवळपास 63 धावा बनवल्या गेल्या. इथे मात्र फटका खेळला गेला. आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव. 64 धावा धावफलकावरती आहेत. हे षटक मात्र सुरुवात आता सिंगल डबलनी झाली आहे. पहिलं षटक आणि 4थं षटक आपण पाहतोय फार महत्वाचं असेल. 2 षटकामध्ये 12 चेंडू मध्ये मात्र फार मोठी धावसंख्या खऱ्या अर्थानं वसूल केली गेली. इथे सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळेल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू भिंतीला जाऊन आदळतोय. त्या दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावफलकावरती वाढ. 1 रन शॉर्ट आहे आणि बाहेरून धावा. दोन्ही फलंदाज धीरज आणि तुम्हाला अंपायरची सूचना येते.
पंचांनी सूचना केल्यानंतर तुम्ही पालन करा, अन्यथा पंच तुम्हाला पेनल्टी देखील देतील. धावफलकावरती धावा 65 धावा. इथे आपण बघतोय अनिल माळी सर देखील वाईट देतात, म्हणत असतील की फलंदाज क्षेत्ररक्षक फलंदाजाला कसं काही साईडला बोलू शकतो. बोलू शकत नाही, सांगू शकत नाही. लक्षात घ्या, फक्त पंचांना जर काय प्रॉब्लेम असेल तर पंच नक्की सांगू शकतात की तुम्ही थोडस साईडला उभारू शकता. स्क्वेअर लेग पंचांना जर काही चेक करायचं असेल किंवा काही. इथे मात्र मिस टाइम भटका, चेंडू हवे, जेल टिपण्याची संधी, परंतु इथे जेल पर्यंत पोहोचू शकणार नाही. त्या दरम्यान एक धाव मिळतीये. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. धावफलकावरती धावा 67 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्यात. चौथं षटक अगदी नियंत्रित आहे. आतापर्यंत एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत खेळू दिला नाही. एक चांगली गोलंदाजी. यावेळेस फुल टॉस आणि फटका सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार साधावा. धीरजच्या बॅट मधून मित्रांनो षटकार आलाय. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळतोय. 73 धावा धावफलकावरती मित्रांनो लागतायत आणि धीरज जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 38 धावावरती धीरज नक्कीच मैदानावरती खेळतोय. तर आश्रय नक्कीच 29 धावा. इथे आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळलाय. पॉइंटला चेंडू अडवला जाईल. एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 4 षटकानंतर एकही गडी बाद नाही. धावफलकावरती धावा 74. 5वं षटक आता प्रगतीपथावर असेल. इथे फलंदाजांना बाद करावं लागेल. इथे जर ही जोडी तुम्ही मैदानावरती शेवटपर्यंत थांबली तर नक्की 100 पेक्षा जास्त धावसंख्या या मैदानावरती बनवली जाईल. ज्यानं पहिलं षटक अगदी नियंत्रित सुरेख टाकलं होतं, व्यतीत झालं होतं. प्रसाद मित्रांनो मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी आलाय. एक षटकार त्याला देखील खेचला होता, परंतु यावेळेस बरकटलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू मात्र स्वेर असेल, दंडित करण्यात येते. वाईड आहे. एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 75 धावा. इथे आपण बघतोय परत एकदा वाईड असेल. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू आपल्याला लगातार दुसरा टाकताना खऱ्या अर्थानं प्रसाद पाहायला मिळतोय. 76 धावा धावफलकावरती असतील. एफ रेसिडेन्सी मात्र चांगल्या मजबूत स्थितीमध्ये येऊन थांबलाय, परंतु कोणतीच धावसंख्या विजयाची हमी कधी देत नाही. इथे राईट मुहूर्त विकेट पंचांना पार करेल. यावेळेस फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळला गेलाय. चेंडू अडवला जाईल. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 77 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. शतकापासून 23 धावसंख्यापासून दूर आहे एफ रेसिडेन्सी संघ. इथे एक ब्रह्मास्त्र टाकलं गेलं होतं. यॉर्कर लेनचा चेंडू मित्रांनो आपल्याला खूप वेळानंतर पाहायला मिळाला. खूप कमी गोलंदाज आहेत की जे हे चेंडू टाकण्यामध्ये खऱ्या अर्थानं माहीर असतात. आपण बघतोय भारतीय संघामध्ये जसप्रीत बुमराहला आपण आता बघतो की नेहमी स्लॉग ओव्हर असेल, सुरुवातीची षटकं असतील. नक्कीच या चेंडूचा जास्तीत जास्त मारा करताना आपल्याला पाहायला मिळतो. हा एक चेंडू सुरेख. इथे चेंडू परत एकदा सुरेख आहे. शरीरावरती चेंडू जाऊन आदळतोय. मला वाटतं बॅटला लागलेला आहे. पॅड आहे. लेग बाईज असेल. एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 79 धावा. धावफल पहिले 2 चेंडू पहा स्वेर आले, वाईड आले, पण त्यानंतर देखील कमबॅक केले प्रसादने. इथे परत एकदा आपण पाहतोय चेंडू सुरेख टाकला जाईल. थर्ड मॅनला चेंडू अडवला जातोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये परत एकदा एक धाव असेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 80 धावा. धावफलकावरती थोडासा अंकुश लावण्यामध्ये यश आलंय. खऱ्या अर्थानं प्रसादने तिसरं षटक का टाकलं नाही हे देखील प्रश्नार्थक चिन्ह आहे, कारण जिथे नक्की धाव संख्या रोखता आली असती तो 5वं षटक घेऊन आलाय. इथे त्रिफळा उद्ध्वस्त.
एसट्यांचा घेतलेला सुरेख वेध एसट्या कव्हर केल्या आणि ऑन साइडला फटका खेळायचा होता, परंतु चेंडू मात्र नक्कीच एसट्यांवरती जाऊन आदळतोय. धीरज या ठिकाणी बाद, एक चांगली खेळी धीरजने केली आणि मैदानाच्या बाहेर जातोय. 80 धावा धावबलकावरती 5वं षटक प्रगतीपथावर आहे. पाच शेवट चेंडू. शेवट चेंडू असेल. नवीन फलंदाज तुषार मैदानावरती दाखल होतोय. औंधमध्ये देखील मित्रांनो आपण पाहतोय क्रिकेट फार मोठ्या उंचीवरती घेऊन जाणारे खेळाडू मित्रांनो याच मातीमध्ये जन्माला आले आणि आज देखील मैदानावरती आहेत. लाईव्ह सामन्याचा आनंद देखील मैदानावरती थांबून घेतायत. इथे फुलटॉस चेंडू होता, हलक्या हाताने चेंडू खेळलाय तुषाराने. चेंडू अडवला जाईल. एक धाव मिळेल. 81 धावा, एक गडी बाद 5 षटकानंतर. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बाळा चौभारे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपल्या सोबत आहेत. मंडलेजींनी रजनीकांत नावाची ज्यांना उपाधी दिली. नक्कीच शरद खोरे नाव तुम्हाला काही वर्षापूर्वी आठवत असेल. प्रचंड वेग, डावखोरे हाताचा थ्रो गोलंदाज होता, परंतु प्रचंड वेग. त्यावेळेस फेकी चालायची. खेडच्या मैदानावरती मला वाटतं 4 चेंडूवरती 4 षटकार ज्या बाळा चौभारेने लगावले. तुम्ही लक्षात घ्या, ज्या शरद खोरेने अनेक वेळेस स्टंपात तोडलेले आहेत. एवढा वेग होता त्याच्या चेंडूवरती नक्की एवढे मोठे फटके खेळणं वाटतं एवढं सोपं नाही. यावेळेस आपण पाहतो एसट्या कव्हर केल्या आणि फटका ऑन साइडला केलेला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल. एक धाव मिळेल. 82 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच म्हणून जे बाबा उभे आहेत त्यांनी देखील मित्रांनो अनेक गोलंदाजांना पलता भुई थोडी केली होती. एवढी सुरेख फलंदाजी ते देखील अनेक वर्षापूर्वी त्यांनी केली आहे पुण्यामध्ये. यावेळेस आपण पाहतोय फटका किती सुरेख लाजवाब आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार 4 धावा. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये जे अनिल माळी उभे आहेत. आता सांगवीमध्ये स्पर्धा सुरू आहे. 86 धावा धावबलकावरती लागल्या गेल्यात. या माणसाने देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळले. आता देखील ते मॅच खेळून सांगवीतली मॅच संपूर्ण नक्कीच इथे दाखल होत आहेत. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑनला मात्र चेंडू अडवला जाईल. एक धाव मिळेल. एका धावेने धावबलकावरती वाढ. 87 धावा. प्रसादने देखील धावसंख्येवरती रोख लावला आणि अभिजितने देखील आपण पाहतो इथे धावसंख्या रोखण्यामध्ये त्याचं देखील योगदान फार महत्वाचं असेल. इथे एसट्या कव्हर केल्या आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सरळ सीमारेषा बार. षटकार 6 धावा. 6 धावेने धावबलकावरती वाढ. 93. त्याचबरोबर सुनील दादा गुंजा देखील आपण पाहतोय. याच मातीतून अनेक खेळाडू म्हणजे खेळच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना या वेळेस एसट्या कव्हर केल्या. चेंडू खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पॅड वरती आदळतोय. एक धाव मिळेल लेगबाच्या स्वरूपामध्ये. तर आपण बघितलं पहिला चेंडू आपण पहा खेळच्या मैदानावरती निर्धाव होता आणि त्यानंतर लगातार 5 चेंडूवरती 5 षटकार दादाने देखील त्या मैदानावरती ठोकले होते. असे अनेक महान खेळाडू मित्रांनो या उंच मातीमध्ये तयार झालेत. इथे नो बॉल असेल आपण बघतोय आणि फ्री हिट देखील असणार आहे. एक धाव मिळेल. एका धावेने धावबलकावरती वाढ. 95 धावा. यावेळेस आपण पाहतोय मिड विकेटला फटका खेळला गेलाय आणि मुंडवा संघाने 98 धावा इथे बनवल्यात. आता इथे धावसंख्या मला वाटतं बनली गेली आहे 96.
रेकॉर्ड्स नक्कीच आपण पाहतोय ब्रेक करता आला नाही, परंतु एक चांगली धावसंख्या, मजबूत धावसंख्या प्रेसिडेन्सीने बनवली आहे. 96 धावा बनल्या गेल्या, 97 धावा विजयाचं समीकरण असेल. चला यानंतर होणारा जो सामना आहे 43 वॉरियर्स. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आणि 11 खेळाडूंची लिस्ट देखील तुम्ही इथे जमा करा. वॉरियर्स संगणक लगेच या. 11 खेळाडूंची लिस्ट देखील जमा करा. ऑनलाईन स्कोरिंग आहे, इथे टीम ऍड करावी लागते, विनंती आहे लवकर या. विनंती आहे 43 तुम्ही टीम लिस्ट दिली.
धन्यवाद मौली सर. जाऊयात मित्रांनो मैदानावरती. डबल कवरती धावा आहेत त्या म्हणजे 17 धावा डबल कवरती लागल्या गेल्या. 97 धावांचा पाठलाग जवळपास इथे पुराणी कालडिया संघ करतोय. फार मोठी धावसंख्या मित्रांनो तुम्हाला बनवावी लागेल. चौकार षटकारांचा पाऊस मैदानावरती धीरजला आठवावा लागेल आणि त्या प्रकारची फलंदाजी तुम्हाला मैदानावरती साकारावी लागेल. अन्यथा स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल. सवयत राईट मुहूर्त विकेट. इथे मात्र चेंडू सुरेख आहे. मिड विकेटला फटका खेळायला 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 18 धावा. गोलंदाज जर आपण बघितलं तिसरं षटक घेऊन आला तो म्हणजे सक्षम. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक. इथे फटका खेळलाय परंतु चेंडू हवेत आहे. झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. इथे फलंदाज बाद होतोय. जे या ठिकाणी बाद झाला. तुम्ही जर भारतीय संघाकडून IPL मध्ये अशोक डिंडाला बघितलंय नाईट रायडर कडून तर ज्या प्रकारे तो पट्टी. हा सर फलंदाज बाद. चेंडू किती राहिलेत? 1-1 शेवटचा. अशोक डिंडाला तुम्ही बघितलं ज्या प्रकारची पट्टी आपण लावून गोलंदाजी करायचा तर त्याच प्रकारे सक्षम देखील आपण पाहतोय मैदानावरती. त्याच प्रकारची पट्टी त्याने लावली आहे. आता नवीन फलंदाज और अरविंद मैदानावरती आला. इथे मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. जेल टिपला जाणार का? इथे चूक होतीये. इथे अंदाज कुठेतरी फसला जातोय. चेंडू मात्र सरळ जाईल. 1 बाउन्स. सीमारेषा बाहेर चौकार 4 धावा. झेल टिपता आला असता परंतु अंदाज चुकीचा ठरला आणि चेंडू सरळ सीमारेषा पार करतोय. 4 धाव्याने धावफलकावरती हलकासा बदल होईल. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक समाप्त होत. 3 षटकानंतर 3 गडी बाद. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पुराणी कालडिया संघ पाहायला मिळतोय. इथे समीकरण असेल 18 चेंडू मध्ये 75 धावांची गरज मित्रांनो इथं असेल पुराणी कालडिया संघाला. तुषार गोलंदाजी करण्यासाठी तुषार आलाय. अठरा चेंडू आणि 75 धावा मित्रांनो इथे बनवाव्या लागतील. वाटते एवढं सोपं हे आव्हान नक्कीच नाही परंतु इथे लढावं लागेल. इथे चौकार षटकार खेळावे लागतील. इथे झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. आणि तुषारला आपण खेळताना पाहतो कारण तुम्ही बघा इथे गोलंदाजी सुरेख आहे. बाहेरच्या मॅचेस देखील तुषारला आपण खेळताना पाहिले. इथे देखील प्रोफेशनल सामने देखील खेळताना म्हणजे प्रोफेशनल म्हणता येणार नाही परंतु बाहेर जे सामने कारण सर बोला. बाहेर तिथे जे खेळाडू बाहेर तिथे पाणी पित आहेत थर्ड मॅनला जेवढे खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये त्यांनी कृपया करून वरती मध्ये बसायचंय. वरती सर्व खेळाडूंना विनंती आहे. 43 क्रिकेट क्लब आपण पॅव्हिलियन मध्ये स्थानबद्ध व्हायचंय. मॅचेस चालू आहे. बाउंड्री लाईनच्या आत कुठलाही खेळाडू थांबू नका बाहेरचा. अरे बापरे लोकेश धन्यवाद. हे पहा अजूनही त्या बाउंड्री लाईन वरती खेळाडू पॅव्हिलियन बसले आतमध्ये उभे आहेत. आपण वरती बसायचंय. सहकार्य करा. तिथं बाउंड्री आहे एवढं लक्षात घ्या. त्या भिंतीला बाउंड्री आहे त्यामुळे सर्वांनी वरती उभं राहायचंय. पॅव्हिलियन मध्ये बसायचंय. बाहेर कोणी उभं राहू नका. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये उभं राहू नका. इथे मात्र आपण पाहतोय फटका खेळलाय ऑन साइडला. चेंडू मिड विकेटला जाईल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? इथे 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धावेला मात्र नकार दिला गेलाय. 2 धावेने धावफलकावरती वाढ. 24 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्यात. राईट
ओव्हर द विकेट गोलंदाजी सुरू आहे. वेग फार कमी आहे परंतु नक्की चेंडू फिरवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू होता. त्रिफळाचीत क्लीन बोल्ड केले गेले. किती सुरेख चेंडू होता. तुम्ही जर बघितलं ना लाईव्ह वरतीचा आणि तुम्ही स्लो मोशन मध्ये जर हा चेंडू पाहिला तर नक्कीच तुम्हाला कळेल. फलंदाजाला काही समजण्याच्या आत आपण पाहतोय चेंडूने मात्र एस्ट्यांचा सुरेख वेध घेताना आपण पाहिलं. इथे बाद होणारा फलंदाज विक्रांत या ठिकाणी बाद होतोय. आता नवीन फलंदाज मैदानावरती येतोय तो अभिजित आहे. अभिजित गोलंदाजी केली. 2 षटकं यांनी देखील टाकलेले आहेत. इथे बटका खेळलाय आणि चेंडू हवेत झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. 0वरती बाद होऊन अभिजित परततोय. शिवांकुरने आपण पाहतो या ठिकाणी झेल टिपलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाईल. फार मोठी धावसंख्या मित्रांनो बनवायची आहे आणि ती बनवत असताना पुराणी काल्डिया संघ मात्र एक फलंदाज बाद होऊन मैदानाच्या बाहेर गेले. ओव्हर हॅट्रिक म्हणजे 3 फलंदाजांना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाज तुषारने बाद केलं. नवीन कोणते संघ आले असतील त्या संघाने मात्र स्टेजशी संपर्क साधायचा आहे. प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. नवीन जे कोण संघ आता मैदानामध्ये उपस्थित झाला असत तो संघाच्या कर्णधाराने स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आज आपण सोसायटी हाफ खऱ्या अर्थाने इथे खेळवतोय. सगळे काही बाणेर बालेवाडी आणि औंध परिसरामध्ये सोसायटीमध्ये राहणारी मंडळी आज मात्र मैदानावरती इथे एक चांगली कामगिरी. या प्रेसिडेन्सीला तुम्ही पहा किती सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 96 धावांचा एव्हरेस्ट त्यांनी मैदानावरती उभा केलाय आणि तो पार करत असताना पुराणी काल्डिया मात्र इथे थोडेसे कमी पडतायत. यावेळेस देखील मिस टाइम फटकाय. चेंडू हवेत आहे. झेल टिपला गेला. फलंदाज बाद. एक फलंदाज मित्रांनो बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जाताना आपल्याला खऱ्या अर्थानं पुराणिक संघाचा पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज मैदानावरती येतोय प्रसाद. ज्याने सुरुवातीचं षटक टाकलं होतं, ज्याने नियंत्रित गोलंदाजी केली होती, एकमेव पुराणी काल्डियाचा असा गोलंदाज की ज्याने नक्कीच धावांवरती अंकुश लावला, तो प्रसाद मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी आलाय. इथे फटका मिड विकेटच्या दिशेने खेळला जातोय. 1 धाव असेल. अगदी शांत आणि सुंदर असं वातावरण मित्रांनो आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. थोड्या वेळामध्ये खऱ्या अर्थानं लाईट्स चालू होतील आणि विद्युत प्रकाश झोतामध्ये परत एकदा क्रिकेटला एक नवं रूप आपल्याला खऱ्या अर्थानं परत पाहायला मिळेल. परंतु या वातावरणामध्ये इथे आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट चालकीची कडा लागते. इथे डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न परंतु मला वाटतं यष्टीरक्षकाच्या पायांवरती जाऊन चेंडू आदळतोय. 2 धावा या दरम्यान मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलकावरती बदल. सत्तावीस धावा. इथे जमिनी समांतर फटका खेळला गेला आपण पाहतोय. 1 धाव असेल. 1 धाव्याने धावफलकावरती वाढ. 28 धावा. 97 धावांचा पाठलाग सुरू होता. इथे मात्र आता 5वं षटक करण आपल्याला टाकताना पाहायला मिळतोय. 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. इथे चेंडू सुरेख आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. कुठेतरी एकतर्फी सामना होताना आपल्याला पाहायला मिळाला. ही प्रेसिडेन्सी गोलंदाजी सुरेख, क्षेत्ररक्षण देखील सुरेख झालं, फलंदाजी देखील. मला वाटतं पुराणी काल्डिया जे मधली 2 षटक म्हणजे 3रं आणि 4थं जे षटक, 2रं आणि 3रं जे षटक होतं तिथे फार मोठी धावसंख्या खर्च केली गेली. यावेळी चेंडू हवेत आहे. झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. एकही संधी आतापर्यंत या प्रेसिडेन्सी संघाने आपण पाहतोय समोरच्या संघाला दिली नाही. अठ्ठावीस धावा धावफलकावरती मित्रांनो आहेत. 5 षटकानंतर आता फलंदाज बाद होत आहेत ते जवळपास 8 फलंदाज बाद आहेत.
गोलंदाज बिनू बिनू गोलंदाजी करण्यासाठी आलाय. तर फलंदाज प्रणित. इथे आपण पाहतोय फटका खेळला गेला. एक धाव असेल. एका धावेने धावफलकावरती पाड 29. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पूर्ण. 30 धावा धावफलकावरती असतील. विजयाचं अंतर फार मोठं आहे परंतु इथे 5 चेंडूवरती जर 5 षटकार लगावले तर खऱ्या अर्थानं परत एकदा एक रंगत म्हणता येणार नाही परंतु एक चांगली फाईट पुराणी कालडिया उभा करू शकतात. यावेळी चेंडू सुरेख निर्धाव आहे. एस्टनच्या पाठीमागे देखील काम किती सुरेख होतंय पहा. सुरेख कामगिरी आपल्याला चारही बाजूने म्हणजे सगळ्या दिशेने तुम्हाला या प्रेसिडेन्सीची पाहायला मिळाली. शेवटपर्यंत ते काम सुरू आहे. यावेळी चेंडू हवेत आणि झेल टिपलाय. फलंदाज या ठिकाणी बाद असेल. मला वाटतं 9वा फलंदाज बाद आहे. आता शेवटचा फलंदाज मैदानावरती दाखल होईल. 9 फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रांजल मैदानावरती दाखल होतोय. प्रसाद आणि प्रांजल या दोघांची जोडी आहे. मला वाटतं शेवटचे 3 चेंडू असतील. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे फुलटासाठी मला वाटतं झेल टिपलाय. ऑल आउट होतोय संघ. इथे पुराणी कालडिया संघ मात्र 10 फलंदाज बाद. तब्बल 65-66 धावाने हा सामना हे प्रेसिडेन्सी संघ जिंकतोय.